मला या आठवड्यात तुमच्याशी बोलायचंय जीवनाचा आनंद लुटण्यासंबंधी. जेव्हा मी म्हणते जीवनाचा आनंद लुटा, म्हणजे मला असं म्हणायचं नाही मेजवान्या झोडायच्या, सतत सुट्टीवर जायचं, प्रत्येक गोष्ट तीच करायची जी तुम्हाला करावीशी वाटतेय. मी बोलतेय खरोखर जीवनाचा आनंद उपभोगण्याविषयी. आनंद. योहान 16:24. मला हे वचन खूप आवडतं, खूप 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 आवडतं, खूपच. मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. परिपूर्ण. मला असं वाटतंय हे वचन त्या कामसू लोकांसाठी असावं जे सतत काम करतात, सतत स्वतः काहीतरी घडवण्याच्या प्रयत्नात असतात आणि सर्व जगाचं नियंत्रण करू पाहतात. चला आता, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. मी तुम्हाला एक उदाहरण देते योग्य आणि अयोग्य कसं वागायचं याचं. हे आहे नातेसंबंधांबाबत आणि नेहमीप्रमाणे मी डेव्हचा वापर करणार आहे. ही सगळी वर्ष डेव्ह तिथे बसलेला असतो आणि मी त्याच्यावर ताशेरे झोडते, तो शांत असतो. जर डेव्हशी माझं लग्न झालं नसतं तर माझ्याकडे संदेशाला विषयच नसते. मी अशी व्यक्ती आहे की मी जर एखादी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली, तुम्ही ती केली नाही, ती करण्याविषयी मी तुम्हाला बोलणार आणि बोलले नाही तर निदान मी तुमच्यावर खूप चिडणार, तुम्ही ती केली नाही म्हणून. याला म्हणतात भावनिक वागणं. आणि मग जर डेव्हनी काही करावं असं मला वाटत असेल आणि त्याने ते केलं नाही आणि त्याने ते योग्य केलं असं मला वाटलं नाही, आणि मग मी त्याला समजावून पाहते. आणि एक सांगू का तुम्हाला, पुष्कळदा लोक जितके जास्त तुम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करता हे की खोर होतात. कारण पुष्कळांना अधिकाराखाली जगणं आवडत नाही आणि मला हे समजत नव्हतं. माझं सगळं समजावणं त्याला अधिकार गाजवल्यासारखं वाटेल आणि म्हणून तो ते करत नाहीये. अहो बघा, देवाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. मागा म्हणजे तुम्हास मिळेल, तुमचा आनंद परिपूर्ण होण्यासाठी. आता याची दुसरी बाजू अशी, मी चुकीची असू शकेन पण नम्रपणे विचार करा ना. म्हणून देवा, जर मी योग्य असेन त्याचं मन बदल, आणि जर तो योग्य नसेल, तो योग्य गोष्ट करत नसेल, ही खरंच माझी समस्या नाही, तुझ्यात आणि त्याच्यात मी माझा आनंद उपभोगणार, माझं काम करणार. चला, मी तुम्हाला नवीन योजना दिली आहे. ही नवीन योजना आहे. मी तुमचा आनंद आता या क्षणी आजच्या दिवशी दुप्पट करणार आहे. नवीन योजना. गेल्या आठवड्यात मी विचार केला की डेव्हनी माझ्याबरोबर यावं आणि मला वाटलं ती महत्वाची गोष्ट होती. आणि तो म्हणाला की आज फुटबॉलची मॅच आहे. आणि मग तो म्हणाला की त्याला वर्षभरात फक्त 6च फुटबॉल मॅचेस बघता येतात. आणि माझं असं झालं की पडू दे त्याला तिकडे, जाऊ दे. आणि मग मी त्याच वेळेला निघाले विचार करत की माझ्या मनात असं आलं की डेव्ह, ही आहे जबाबदारी. मग मीच का ती जबाबदारी घ्यायची जेव्हा तू छान आरामात दुसरीकडे मॅच बघशील. पण मी शिकले देवा, मी शिकले. मी म्हणाले की आम्ही दोघं एकाच रूम मध्ये राहतो आणि मी असं म्हणाले की ठीक आहे, म्हणजे चालेल. आणि बघा, जेव्हा एखादी स्त्री चालेल म्हणते तुम्हाला खरंच काही समजत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही तिला विचारता की काय चुकलं, ती म्हणते काही नाही. एका स्त्रीसाठी काही नाही म्हणजे काही नाही नसतं, तर खूप काही असतं तिच्यासाठी. म्हणजे आता तुम्ही गप्पा बसावा असा अर्थ असतो त्याचा. चालेल. तर मग मी हे सांगते की तुम्ही कदाचित खरंच विचार करा की मॅचला न जाता त्या कामासाठी तुम्ही जावं. एखाद्या व्यक्तीसाठी त्याचा खूप मोठा अर्थ असतो. आणि मी सांगू शकते की मनापासून त्याला ते आवडलं नसतं. मग मी म्हणते ठीक आहे देवा, तुझी इच्छा असेल तर त्याने जावं आणि तू त्याला समजावून सांग. आणि तो माझ्याबरोबर येणार नसेल तर मला आनंदी राहण्यासाठी अभिषेक कर. पण मी नाही, म्हणजे मी अशी रागावलेली राहणार नाही इथून पुढे. जगण्याचा नवीन मार्ग. मी चिडखोर राहणार नाही, मी आनंदी राहणार. आणि एक सांगू का, मी त्याचं डोकं खाईन, म्हणजे असं की मी माझ्या स्वभावाविरुद्ध त्याच्याशी खूप चांगली वागेन. म्हणजे लहानशा सोन्या.
सगळं काही तुम्हालाच करायचंय असं वाटू देऊ नका. तुम्ही फक्त काही गोष्टीच करू शकता कारण त्या तुम्ही करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं. काही झालं तरी 10 मिनिटं झाल्यावर तो म्हणेल, मी एक सांगू का, मी ते फुटबॉलचं तिकीट देऊन टाकतो आणि तुझ्याबरोबर येतो, मी नक्कीच येतो. आणि बघा मग सगळं काही त्याच्या परीक्षेचं होतं, कारण नंतर कळून येतं की तारखांच्या बाबतीत माझ्याकडून चूक झाली. त्या दिवशी त्याची मॅच नव्हतीच. पण मी म्हटलं की काहीही असो, मी परीक्षा पास झाले आणि तुला त्या करण्याची संधी मिळाली. आम्हा दोघांनाही बक्षीस मिळालं कारण आम्हाला ते करायचं नव्हतं. पण मला तुम्हाला हे दाखवून द्यायचं की कशा प्रकारे आपण आपली शांती गमावतो, आपला आनंद हरवून बसतो केवळ परिस्थिती ताब्यात ठेवण्याच्या प्रयत्नापोटी. तर मग आपण योहान 16:24 चा वापर का करत नाही? मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. चला, किती जण आपल्या संपूर्ण दिवसाचा आनंद गमावणार आहेत? केवळ एखादा ती गोष्ट करायला तयार नाही आणि त्याने ती करावी अशी तुमची इच्छा आहे. किती जणांनी आपली पुष्कळ वर्ष खर्ची घातली आहेत यासाठी की तुम्हाला जे हवंय तेच दुसऱ्याने करावं अशी अपेक्षा करत तुम्ही बसला आहात आणि त्यांनी ते केलं नाही. छान, आता कल्पना करा तुम्ही स्वतःला जबाबदार आहात. एक दृष्टांत आता आपण पाहूया. मी आणि येशू, मी आणि येशू, मी आणि येशू. जेव्हा माझं जीवन संपेल, मी परमेश्वरापुढे उभी राहीन माझ्या आयुष्याचा हिशोब देण्यासाठी. तुमच्या जीवनाचा नाही, तर माझ्या आयुष्याचा हिशोब देणार आहे मी. आणि तो मला सांगतोय माझा आनंद सांभाळायला. मी तुमच्याकडे येत आहे यासाठी की माझा आनंद त्यांच्यात राहावा आणि परिपूर्ण व्हावा. मी तर असं म्हणेन की आपण जर आयुष्यात आनंद लुटू शकत नसू तर ते पाप आहे. कारण येशू म्हणतोय, मी आलो, मी मरण पावलो, मी दुःख भोगलं, मी तुमचं कर्ज चुकवलं यासाठी की तुम्हामध्ये जीवन असावे, तुम्ही जीवनाचा आनंद उपभोगावा आणि ते दुथडी भरून वाहील इतकं विपुल असावं. आपण आनंदी असावं हे येशूचं आपण देणं लागतो. काही जण विचार करत असतील, पण मला आनंदी वाटतच नाही. माझं एक पुस्तक पुढच्या वर्षी येत आहे आणि म्हणून पुढच्या वर्षी ना आत्ता आपण इथे आहोत. बघा, तुमच्या भावनांपेक्षा तुम्ही मोठे आहात. तुमच्या भावनांना खाद्य देणं जर तुम्ही थांबवलं तर त्या तुमच्यावरचं नियंत्रण काढून घेतील. बघा, संदेशासाठी वेळ नाही का तुमच्याकडे? योहान अध्याय 17 वचन 13. पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्याच्या ठाई परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो, आणि असा की माझा आनंद परिपूर्ण झाल्याचा त्यांना अनुभव यावा. त्यांच्या स्वतःच्या आत्म्यात ती खुशी उत्कृष्टपणे असो आणि त्यांच्यातील हर्षाने त्यांचे हृदय भरलेले असो. बघा, लक्षात घ्या, मी आनंदी असलेलं देवाला हवंय. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय वाटतं, चर्च मधल्या किती लोकांना, या जगातल्या किती लोकांना खरोखर हा अनुभव ज्याबद्दल येशू बोलतोय आनंदाच्या आणि सुखाच्या बाबतीतला, हा आला असेल? सांगा मला. मी सांगते, आजवर मी खूपदा हा अनुभव घेतलाय आणि मला त्याची सवय आहे, पण मला त्यात अजून वाढायचंय. जर आपल्याला वाढायचं नसेल तर आपली काहीतरी चूक होतीये. माझ्या आयुष्यात असा काय होता, परिस्थिती होती जिथे मी म्हणाले की मला नाही हा असा अनुभव, अजिबातच नाही. कारण सैतानाला माझा आनंद चोरायला खूप सोपं जातं. अहो, अगदी सहज सोपं. म्हणजे माझ्याकडून इतकी मदत केली जाते की त्याला काही करायची गरजच भासत नाही. आमेन. बघा, जर सैतान आपला आनंद चोरायला येत असेल तर आपण अशा टप्प्यापर्यंत यायला हवं की त्याला अधिक काम करावं लागेल, दुप्पट तिप्पट वेळ जाईल आणि ते त्याच्यासाठी सोपं असणार नाही. मला आश्चर्य वाटतं, एका मिनिटासाठी मी जरा टीव्हीवरच्या प्रेक्षकांसाठी बोलते, किती जण आज हा कार्यक्रम खरोखर पाहणार नव्हते. म्हणजे तुम्हाला खात्री नव्हती तुम्ही हा बघाल. अचानक चॅनल्स बदलता बदलता तुम्ही इथे थांबलात आणि एक महान स्त्री इथे मंचावर उभी आहे आणि तुम्ही विचार करताय, आता ही उभी राहून इथे नक्की करणार आहे काय? पण सत्यता अशी आहे की माझ्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष वेधलंय, कारण तुम्ही तुमचं जीवन उपभोगत नाही आहात, तुम्ही आनंदी व्यक्ती नाही आहात. आणि तुम्हाला जरा आश्चर्य वाटतं की का? म्हणजे मी तुम्हाला सांगते,
बघा, चोर येतो तो चोरी, घात आणि नाश करण्यासाठी. तो तुमचा शत्रू आहे, सैतान. पण येशू म्हणतो, मी आलोय. आता मी तुमच्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठाई परिपूर्ण व्हावा, विपुल असावा. जर तुम्ही तुमचं अंतःकरण उघडून येशूचा तारणारा म्हणून स्वीकार कराल, तुम्ही त्याची जीवन पद्धती चांगली शिकून घ्याल, तर गोष्टी तुमच्यासाठी मूलभूतपणे बदलतील. मंडळी, केवळ अस्तित्व टिकवण्यापेक्षा अधिक काही करा. ख्रिस्ती म्हणून मी पुष्कळ वर्ष तेच केलंय, अजून काही वर्ष तेच केलं. सेवा कार्यातील एक व्यक्ती म्हणून माझं केवळ अस्तित्व होतं. दिवसामागून दिवस जात होते, म्हणजे मी खूपच दुःखी होते असं नाही, पण मुळात मी अगदी आनंदीही नव्हतेच. म्हणजे आनंदी राहण्यासाठी आधी मला काम करावं लागायचं. आनंदी राहण्यासाठी तशी परिस्थिती असावी लागायची. कोणी काहीही करू शकत नव्हतं जे मला आवडणार नाही खुश होण्यासाठी. आपल्या सगळ्यांना ठाऊक असलेली ही एक काल्पनिक अशी खोटी संकल्पना आहे. आणि हे जर अजूनही तुम्हाला कळत नसेल तर आजच तुम्हाला एका प्रकटीकरणाची गरज आहे की तुमचं इवलसं आयुष्य परिपूर्ण नाहीये. चला उपदेशकामधली काही वचनं बघू, कारण जेव्हा मी प्रयत्न करत होते जाणून घेण्याचा खरंच देवाला वाटतं का मी माझं जीवन आनंदात घालवावं, तेव्हा याची मला मदत झाली. उपदेशक अध्याय 2 वचन 24-25. मनुष्याने खावे प्यावे व श्रम करून आपल्या जीवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही. मला हे आवडतं. आपल्या जीवासाठी हे केलं पाहिजे. हे माझ्यासाठी सोपं नव्हतं. मला ते स्वतःहून करायचं होतं. हा दिवस कसा तरी पार पडणार नाहीये माझ्यासाठी. मला हा दिवस आनंदात घालवायचा आहे. मला फक्त घर साफ करायचं नाही, मला त्याचा आनंद लुटायचा आहे. खरंच मला फक्त मुलांना वाढवायचं नाहीये, मला त्यांच्याबरोबर आनंदी राहायचंय. चला आता, हा निश्चय आहे. जे काही मला सांगितलंय ते मला आवडतंय. यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही. मनुष्याने खावे प्यावे श्रम करून आपल्या जीवास श्रम द्यावे. यामध्ये देखील मी पाहिलं की या देवाचा हात आहे. उपदेशक अध्याय 4 वचन 7 आणि 8. इथे एक जण आहे, तो सगळं चुकीचं करतोय. काही मिनिटांसाठी बघूया. मग फिरून मी या भूतलावरील व्यर्थ गोष्टी पाहिल्या त्यांच्या विशिष्ट स्वरूपात. व्यर्थ म्हणजे निरुपयोगी. कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणीही नाही, त्याला पुत्र किंवा बंधू नाही, तरी त्याच्या कष्टाला अंत नाही व धनाने त्याच्या नेत्राची तृप्ती होत नाही. तो म्हणतो मी हे श्रम करीतो व माझ्या जीवाचे सुख दवडितो. हे कुणासाठी? हेही व्यर्थ, कष्टमय, खालीपण, खोटेपण आणि अनावश्यक होय. हे व्यर्थ आणि कष्टमय होय. आता किती जण सांगू शकतील तो माणूस सुखी नव्हता? जीवनाचा आनंद लुटणाऱ्या समूहामध्ये तो नव्हता का? जर तुम्ही या वचनांचा अभ्यास केला, 3 गोष्टी सापडतील. प्रथम, कोणत्याही प्रकारचा नातेसंबंध निर्माण करण्यास त्याने वेळ दिला नाही. तो एकटा होता. त्याला पुत्र किंवा बंधू नाही. त्याने कितीतरी वेळ कामच करण्यात घालवला आयुष्यातला, कारण मौज करण्यासाठी त्याच्या भोवती कोणीही नव्हतं किंवा काहीही नव्हतं. पाश्चात्य समाजात ज्या पाश्चात्य संस्कृतीची आपल्याला सवय झालीये, इतर जगापेक्षा कामाकडे वेगळ्या प्रकारे बघितलं जातं. जगातल्या ज्या वेगवेगळ्या भागात मी जाते, नातेसंबंध त्यांच्यासाठी महत्वाचे असतात. किती पैसे कमवू शकतो याही पेक्षा. आपल्याला हे समजायला हवं की आपण जगात राहतोय, पण आपण त्याचे किंवा त्याच्या सारखे नाही आहोत. आणि म्हणूनच जगात काय चाललंय हे आपल्याला समजायला हवं आणि त्याची देववचनाशी आपण तुलना करायला हवी आणि देववचन जिंकायला हवं. बायबल आपल्याला शिकवतं की हो, आपण काम करायलाच हवं. प्रत्येक गोष्ट संतुलित असायला हवी आणि जर संतुलितपणा नसेल तर आयुष्यात त्रास भोगावे लागतात किंवा लोक आयुष्यभर प्रगतीच्या शिड्या चढत राहतात आणि शेवटी एकटेच राहतात, एकटे, विना कुटुंब. मी हे एकदा ऐकलं आणि मला आवडलं. जेव्हा तुम्ही तुमच्या मृत्यूशय्येवर असता, तुमच्या बँकेतला पैसा विचारला जात नाही. आम्हाला नवीन घर घ्यायचं होतं. मला दुसरी नोकरी करायला हवी. नाही, जिथे आहेस तिथेच राहा. आपल्या कुटुंबासह आनंद लुटा. आमेन. दुसरी गोष्ट, या माणसाविषयी जो कितीही काम करतो तरी त्याचं काम संपल्यासारखं वाटत नाही. मी देखील कामसूपणापासून मुक्त नव्हते, जोवर एका रात्री मी कार्यालयात बसून काम करत होते आणि इतर प्रत्येक जण खाली आनंद लुटत होता.
आणि मी मात्र आता संपेल, मग संपेल आणि माहित नाही मी काय केलं, पण ते संपलंच नाही. कुणाला असं वाटतंय का तुम्ही काय करताय, तुमच्याकडून सगळं काम संपत नाहीये? बघा, त्यावेळी ते काम सोडायची माझी परिस्थिती नसते, कारण बघा सकाळी तिथूनच सुरुवात असते. अशा वेळी आनंद लुटायला हवा. मी बाहेर जाऊन आनंद लुटू शकले असते, पण मला वाटलं आपण काहीतरी करत राहायला पाहिजे, काहीतरी करत राहायला पाहिजे. आणि शेवटी मी ते केलं. जणू काही जॉयस, ही घाण उद्या सुद्धा इथे असणारच आहे. हा ढीक उद्या सुद्धा इथे असेल. आणि मी शिकले माझं रोजचं ध्येय असायला हवं. जर मी ते पूर्ण करू शकले नाही, कदाचित ते खूप मोठं ध्येय असेल, पण मी त्याची पर्वा करणार नाही, कारण मला माहितीये मी आळशी नाहीये. मी थकेपर्यंत काम करेन आणि नंतरच आराम करेन. आणि दुसरं कुणी काय विचार करतं याची मी पर्वा करणार नाही. कामाव्यतिरिक्त आयुष्यात मी इतर सुद्धा काहीतरी करेन. आधी मी प्रत्येक कामाला हो म्हणत असे, जे सेवेमार्फत असायचं, आणि हेच लोकांना हवं असायचं. हो, त्यांना जर तुम्ही नाही म्हणालात तर ऐकायला नको असतं ते. आणि मला प्रत्येकाला आनंदी ठेवायचं होतं. मी आता नाही म्हणायला खूप तयार झाले आणि आता मी आनंदी आहे. आमेन. अजून एक गोष्ट आहे जी त्या माणसासंबंधी आहे, जो श्रीमंत माणूस होता, पण त्याच्याकडे असलेल्या गोष्टी उपभोगू शकत नव्हता. बघा, तुमच्यापैकी काहींना वाटत असेल की त्यांच्याकडे जास्त काही नाहीये, पण जगातील पुष्कळ लोकांपेक्षा तुम्ही श्रीमंत आहात. जर तुमच्याकडे घर आहे, कपडे आहेत, म्हणजे जर अन्न वस्त्र निवारा आहे, तर जगातील पुष्कळांपेक्षा तुम्ही खूप श्रीमंत आहात. हो, एकटंच बसून जेवण्यापेक्षा कुणीतरी सोबतीला बसून जेवणं ही सुद्धा श्रीमंतीच आहे. हो, स्वच्छ पाणी प्यायला मिळणं, एकाच टबमध्ये डुंबायला किंवा 30 मिनिटं तुम्हाला हवं असेल तर शॉवर घ्यायला मिळतो, ही सुद्धा श्रीमंती आहे. जगातल्या इतर लोकांपेक्षा तुम्ही खूप श्रीमंत आहात, खूपच श्रीमंत आहात. आपल्या समाजात खूप काही आहे, आपल्याला खूप काही मिळतंय. अनेक दुःखी लोक मी पाहिलेत, ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा टिचभर आहे, पण ते लोक आपल्यापेक्षा काकणभर जास्त आनंद उपभोगतायत, काकणभर जास्तच. आणि ही मनोवृत्ती, ही निश्चितच मनोवृत्ती आहे, हा स्वभाव आहे. कधी कधी वृत्ती लोभी होते आणि आपण व्यस्त होतो अधिक 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 मिळवण्यामध्ये. अजून हवंय, अजून हवंय, अजून एक घर, अजून एक गाडी, मोठी यापेक्षा मोठी. आपण या शोधात हरवून बसतो. बघा, देवाला त्याच्या लोकांना आशीर्वादित करायचंय. मला विश्वास आहे देवाला तुम्हाला आशीर्वादित करायचंय. आणि जोवर तुम्ही त्याला प्रथम स्थान देताय, त्याला परवा नाही तुमच्याकडे आजवर काय आहे. उदार व्हा, आनंदी रहा. उपदेशक अध्याय 5 वचन 18-19. मला जे बरे व मनोरम दिसून आले ते हे की मनुष्याने खावे प्यावे व या भूतलावर जे श्रम तो करीतो त्या सर्वात देवाने त्यास दिलेल्या आयुष्यभर सुख भोगावे, कारण एवढेच त्याच्या वाट्यास आहे. बघा, तुमच्या कामाचा आनंद लुटायचा निश्चय करा. आणि जर तुम्ही तो आनंद घेत नसाल तर मग दुसरं काम करा. कामावर जाताना तुम्ही असं म्हणू नका की मला या गर्दीचा वैताग येतो, कामाचा वैताग येतो, मी शुक्रवारपर्यंत थांबूच शकत नाही, मला इथे नोकरी करणंच नकोस आहे, मला माझ्या शेजाऱ्यांचा इतका वैताग आलाय. चला आता आपण म्हणतो मला माझ्या शेजाऱ्यांचा वैताग आलाय. तुम्ही कामावर जाऊन असं म्हणायला हवं, मला माझं काम आवडतं, मला हे काम मिळालं ही देवाची कृपा आहे. मी सगळ्यात आनंदी आहे जिथे मी काम करते तिथे. ज्या ठिकाणी मी काम करते त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे. माझ्याकडे बघा, तुम्ही हे जाणीवपूर्वक करायला हवं. हे करण्यामागे काहीतरी कारण आहे. हे वाटतं म्हणून करायचं नाहीये, तर हा देवाला मान देणं आहे आणि आपल्या जीवनाद्वारे आणि स्वभावाद्वारे ही देवाची आराधना करणं आहे. कारण जे काही आपल्याला मिळतं ते तो देतो, आणि जर तुम्ही मिळालेल्या बाबत उपकार स्तुती केली नाही, तो तुमच्यापासून दूर घेऊन जाईल आणि दुसऱ्यांना देईल. ऐका, माझ्या महान अशा आयुष्यात पुष्कळ दिवस मला आनंदी राहायचं आहे. कारण तुम्हाला ठाऊक आहे, कारण आपल्याकडे देह आणि मुख अशी देहाची कर्म आहेत. परवा नाही तुमच्याकडे काय, दैहिकता म्हणते मला अजून हवंय, आणखीन. परवा नाही लोक तुमच्यासाठी काय करतात ते पुरेसं कधीच नसतं.
मला जे बरे आणि मनोरम दिसून आले ते हे की मनुष्याने खावे प्यावे व या भूतलावर जे श्रम तो करीतो त्या सर्वात त्याने सुख भोगावे. तुम्हाला एक सांगू का, जरी जरी तुम्ही घरी राहणारी गृहिणी असाल, हे तुमचं काम आहे. जे काही तुम्ही करता हा तुमच्या आयुष्याचा एक मोठा भाग आहे. तुम्ही तुमचा पुष्कळ पुष्कळ वेळ त्यामध्ये घालवताय, तेव्हा कृपा करून त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कशानंही आनंदी राहू शकता जर तुम्ही देवाबरोबर आनंदी असाल. तुम्हाला असं वाटायला नको ही परिस्थिती बदलली तर, हे आजूबाजूचे लोक बदलले तर. देवामधूनच देवाशी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. सस्मित चेहऱ्याने येशूने आपल्या मरणाद्वारे जे जीवन तुम्हाला दिलंय ते आनंदाने उपभोगा. समजतंय का तुम्हाला? तुमच्या आयुष्यात आनंद असावा म्हणून येशूने किंमत चुकवलीये. सेवा कार्यात सुद्धा सगळ्या प्रकारचे लोक आहेत. काही जण सेवा कार्यात असल्यामुळे आनंद लुटू शकत नाहीत. सेवा करणं हा त्यांचा दृष्टांत होता, स्वप्न होतं, आणि आता त्यांची ती सेवा आहे. माझं काम, माझी सगळी कार्यक्रम पत्रिका, माझे सगळे कर्मचारी, मला त्यांची काळजी घ्यायची आहे. आमीन. निर्णय घ्या आणि मन तयार करा की तुम्ही प्रत्येक दिवसाचा आनंद लुटणार आहात. आता अजून थोडंसं मला बोलायचंय, मग हा विषय आपण उद्या बघूया. बघा, पुष्कळसं जीवन आपलं हे सामान्यच असतं. आपण सगळे संधीची वाट पाहत असतो. आनंदी होण्यासाठी संधी. शुक्रवार आला की आपण आनंदी होतो. 2 दिवस सुट्टी, बाहेर जाऊन पैसे उधळून येऊया जरा, नंतर काही उरले नाही तरी चालतील. चला आता, चला वाढदिवसाचा केक खाऊया. चला हलू शकणार नाही इतकं ठासून खाऊया, भरपूर खाऊया. काय पटतंय का तुम्हाला मी काय म्हणते ते? लवकरच मी सुट्टीवर जाणार. आज मी खुश आहे, उद्या मी जाणार सुट्टीवर. वाव. आणि मग उद्या आलं की काम करायचंय, वैताग आलाय, या कामाचा वैतागले, या गर्दीला, हे घाणेरडे घर स्वच्छ करायचं, या फुटक्या तुटक्या घराचं कंटाळा आलाय. हा तर शुक्रवार. आपण बाहेर पडून कुठेतरी जरा निवांत बसायला हवं. आयुष्यातला आनंद उपभोगायला हवा, जीवनातील प्रत्येक क्षणाचा. आता जरा गृहपाठ सांगून थांबते मी. प्रत्येक जणच तो करू शकणार आहे, काही कठीण नाहीये. गुपित सांगते, तुम्हाला जाणून घ्यायचे का गुपित? तुम्ही तुमचं जीवन कधीही उपभोगू शकणार नाही जर तुम्ही स्वतः आनंदी राहिला नाहीत तर. म्हणून जसे आहात तसे स्वतःवर प्रेम करा. मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, मला हे जमणार नाही, ते जमणार नाही. तुम्ही देवासाठी आश्चर्य नाही आहात. तो तुम्हाला ओळखतो जेव्हा त्याने तुम्हाला त्याच्याशी जोडण्यासाठी बोलवलं होतं. स्वतःवर विजय मिळवा. आपण सगळे गोंधळ आहोत. आमेन. आयुष्य उपभोगायचा असा निर्णय घ्या तुम्ही. स्वतः आनंदी व्हा, देवासोबत आनंदी व्हा. मॅडम गयान या 16व्या शतकातल्या स्त्रीचं खूप लिखाण मी वाचलंय. तिचं म्हणणं आहे आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाचारण आहे देवाबरोबर आनंदी असणं. आणि मला हे खूप आवडतं. कधी देवाविषयी चुकीची भीती बाळगू नका किंवा इतका व्यस्त असू नका की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक गोष्टी केवळ हजेरी लावण्यासारख्या उरकाल आणि कॅलेंडरवर खूण कराल. देवाला विसरू नका आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत त्याला आनंदाने सहभागी करा. देवाबरोबर आनंदी राहण्याचा हाच एक मार्ग आहे. तुम्ही घराची स्वच्छता करतानाही आनंदाने कराल जर तुम्ही देवाशी आनंदित असाल. तुम्ही खरेदी करताना आनंदी असाल, काम करताना आनंदी असाल, गवत कापतानाही जर तुमचा स्वभाव योग्य असेल. आणि एक लक्षात घ्या, देवा मी हे आनंदाने करू शकतोय कारण तू माझ्या सोबत आहेस, तू माझा आनंद आहेस. आमेन. चला आता देवाला धन्यवाद देऊया.
देवाला हवं असतं की तुम्ही तुमच्या जीवनातला प्रत्येक दिवस उपभोगावा आणि कधी कधी तो कसा उपभोगायचा हे शिकण्याचीही गरज आहे. तुम्हाला आशीर्वाद देव. या शिक्षणाचा लाभ घ्या, याने जीवनात बदल घडेल. जॉय स्माईल सेवा कार्यात तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना स्वार्थेची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा jminindia.org आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आमच्यात सहभागी व्हा, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचे प्रेम वाटत आहोत.